तर नमस्कार माझ्या प्रिय भावंडांनो, तुम्ही म्हणता अशा इव्हेंट सोडून कुठे एडिंगांसारखं फिरू राहिले इकडे कळा ना. तर विषय असा आहे भावांनो, इकडे एक कार्यकर्ता उतरलाय आणि त्याच्या टीममेटला माझ्या टीममेटने मारलंय. भाई आलाय रिकॉल करायला, त्याच्या टीममेटला रिकॉल केलंय वाटतं त्यांनी, पण त्याचा बदला म्हणजे कार्यक्रम करायलाच पाहिजे ना भाई. असं दिसल्यावर सोडत नसतो आपण, सोडत आहे भाई. उडी मारते माझ्यासमोर खाली, मग काय सीधा पॅटी पॅक लॉबी पॅक करून टाकलं बाईला. तसंच लगेच इव्हेंट पाहिलं ना, थोडं गोळीबार चालू होता. लक्षात आले मी मॉक्का रे एकदम झोपून डीपीचा पावर दाखवते तिकडून, त्याला मी इकडून कारचा पावर दाखवतो. आता पा दाखव भावा, डोकं बोचा काहीतरी दाखव, गोळ्याची काय डोकं वाकवलं, लगेच पुश केला भाई. लगेच वाकवलं म्हणलं पुश करायलाच पाहिजे का नाही, विशेष नाही ना. पुश केला पण मी खाली आलो, चालू त्याचा टीममेट खालून आलता, त्याला वाकून मस्तपैकी म्हणजे तो डायरेक्ट फिनिशच झाला. आता वर गेलो पुन्हा, आणि इकडं भाई मोक्कार सारे एनिमी होते, दूर करून आमच्यावर पुश करत होते माझ्या टीममेटला नॉक करून. आता बॉम्ब कसा कोंबतो, आपल्या बॉम्बचा अपमान सहज कुणी करतच नाही भाई. नाच करते आपल्या बॉम्बचा अपमान म्हणजे डायरेक्ट घात पाहते माहिती, त्यांना पण घाबरते आपल्या बॉम्बला भाई. आता अजून एक बॉम्ब काढला, एक मॉली गेली पाहिजे ना म्हणजे बॉसला जावं, पण बॉसचं काय एवढा काय खास जाळला नाही. मग आपला बॉम्ब काढला भावांनो. बॉम्ब कुंभू राहिला बरं का तुमच्या बोजामध्ये, अपमान नाही करायचा, नाही तर लय घाण मारी. हां घ्या कॅच लो कॅच पकडो. अरे बाई थँक्यू भावांनो पाहिलं ना बॉम्बची दस्त डायरेक्ट दोघांनी कॅच घेतला एका सोबत. आता आमचं एक जण मरलं होतं, त्याला रिकॉल करायला मी टायटन घेऊन भाग बाई सेकंद किती राहिले, एकदम टाईमवर रिकॉल करतो बा. म्हणजे आपलं काय, आपला प्लेअर नव्हता, रँडम प्लेअर होता, पण आपण सगळ्यांची रिस्पेक्ट करतो, बिचारे खेळूच राहिले नाही का. तर फार जीव काढीत आलो भूक केला रिकॉल. रिकॉलचा टायमिंग बघा तुम्ही फक्त. आता हो गया यहाँ छुपता था मिनट भावनो भाईचा आनंद पाना हो गया रे, हो गया जाओ भाई फिर करके कॉल वगैरे करून इकडं आलो. इकडं फायर येत होती थोडीफार नाही का, म्हटलं मग आता इकडल्यांचा कार्यक्रम करायलाच लागेल. फायर झाली म्हणल्यावर भाई आपण दम काढीत नाही, तेव्हा समोर काय चाललंय भावा माग बघ. बैला नॉक दिलं, अजून 2-3 जण पूर्ण स्क्वॉडच वाटतं इथं. याला पण डॅमेज दिलं त्याच्या टीममेटला थोडंफार. वाकवला, पुश तर करायलाच लागेल ना भाई. आता एवढे वाकवले म्हणजे सोपं नाही ना, किल कन्फर्म करायला लागतं की नाही. आलो या घरावर, पण इथं काय होऊन दिसणार बाबा, त्यांचं बोट घालायचं कार्यक्रम होऊन गेला. परत एखादा वाकवलं, फिनिश टाकायचा प्रयत्न केला, पण काय विषय नाही, होऊन जाईल फिनिश. तो मागून एक जण आलं त्यातलं, काय करावं कुठून मी आले. आमच्या म्हणजे खतरनाक गेम करून टाकलाय. सँडविच करायचं ट्राय करून राहिले सगळे, पण काय विषय नाही, आपण मराठी माणूस घाबरत नाही कोणाला. आईला बघ खालून कोणतरी पुश करायला, थांबा मलमपट्टी पण डरायला रेड होऊन आला मी. थांबा आईला गन पर लोडला, आला एक जण आला. काय विषय नाही वाखवला. निघा पटकन झोन मध्ये निघा. चला झोन लय काठी मग, पटकन निघा झोनला. चला एक नंबर चालू ना. किती वेळा नॉक झाले, किती वेळा बोर्ड घालू याला मागून, काय कर नाही. एक वाकवलं, दुसरं वाकवलं, फिनिश टाकतो. आईला होय रँडम प्लेअर आपली एवढी तारीफ करून राहिले ना भावना, काही बोलू शकत नाही मी. आता मी एकदम हवेत गेलो ना, काय होतं शेवटी तुम्ही माझ्या पहा. आता फक्त एवढी तारीफ केली यांनी भाई, डायरेक्ट तुमचा हवेत गेला म्हणजे हवेत म्हणता येणार नाही बरं का. मी रेग्युलरच खेळत होतो, पण साल्या कॅम्परने भरोशावाल्याने मागून मारलं राव, काय खरं नाही. इज्जत का फालुदा करून टाकला डायरेक्ट. ते पहा आता काही बोलू शकत नाही भावांनो. व्हिडिओ आवडली सबस्क्राईब करून टाका बरं का आपल्या चॅनलला. लॉंग व्हिडिओ टाकू राहिलो, तुमच्या सपोर्ट झालाच पाहिजे.